नमस्कार. आपण नवीन गाडी घेतली. नवीन गाडीची 1000 किलोमीटर झालं की सर्व्हिस सेंटरवरून आपल्याला फोन येतो किंवा गाडी घेतानाच आपल्याला सांगतात शोरूमवाले 1000 किलोमीटर झालं की गाडी सर्व्हिसिंगसाठी घेऊन या. ह्याचं कारण असं असतं की नवीन इंजिन असतं आणि इंजिनला जास्त टेन्शन येऊ नये, ऑइल वगैरे सगळं व्यवस्थित राहिलं तर गाडीची लॉंग लाईफ आपल्याला मिळते. म्हणून शोरूममधनं सांगितलं जातं आपल्याला की गाडीची सर्व्हिसिंग 1000 किलोमीटर करून घ्या आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सांगतात. एक्झॅक्टली तसंच आहे की आपल्या गोट्यामध्ये जे जनावर आहे त्या जनावराची जर सर्व्हिसिंग करायची असेल तर कशी करायची तर हे शेतकऱ्याला माहीत नाही. तर ह्याच्यासाठी काय करायचंय की पहिलं जंताचं औषध द्यायचंय. जंताचं औषध आणि त्याच्यानंतर जर लिव्हर टॉनिक दिलं तर हे एक्झॅक्टली आपण जशी गाडीची सर्व्हिसिंग करतो तसंच आपल्या जनावराचं सर्व्हिसिंग केल्यासारखं आहे. तर आपल्याकडे जे जंताचं औषध आहे त्याचे फायदे काय आहेत? तर पहिली गोष्ट जनावराचं दूध कमी होत नाही. दुसरी गोष्ट दुधाला वास येत नाही. तिसरी गोष्ट आहे जनावर कमकुवत होत नाही. चौथी गोष्ट आहे की जनावर कमकुवत न झाल्यामुळं खायला कमी येत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जनावराच्या शरीरामधील गोल, चपटे आणि कृमी ह्या 3 प्रकारचे जे जंत असतात ते पूर्णपणे बाहेर पडतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वटात लहानापासून मोठ्यापर्यंत वेल्यालं, लागवडीचं किंवा गाभण सगळ्या प्रकारच्या जनावरांना एट ए टाइम गोट्यामध्ये 10 जनावरं असतील तर 10ची 10 जनावराला आपल्याला दर 3 महिन्याला जंताचा डोस करता येतो. हे सगळे फायदे आपल्या जंताच्या औषधाचे आहेत. आणि ह्याला लागून जर आपण आपलं लिव्हर टॉनिक दिलं तर लिव्हर टॉनिकमुळे काय होतं की आपण जनावराला जे वैरण, चारा, भरडा, खुराक हे जे पण त्याला देतोय हे सगळं खाल्लेलं त्याच्या अंगी लागतं. म्हणजे आपलं लहान बाळ कसं बाळसं धरतं असं आपलं जनावर बाळसं धरायला लागतं की जनावराच्या ज्या बरगड्या उघड्या असतात तर त्या बरगड्या भरून येण्याचे, जनावराची तब्येत सुधारण्याचं काम होतं. दुसरी गोष्ट जनावराच्या शरीरामध्ये ज्या तांबड्या पेशी असतात ज्या दर 4 महिन्यांनी कमकुवत होत्यात तर त्या तांबड्या पेशी नष्ट करण्याचं काम हे लिव्हर टॉनिक करतं. त्याच्याबरोबर ए, बी, डी आणि के हे 4 विटॅमिन आपलं लिव्हर टॉनिक तयार करतं. मग हे 4 विटॅमिन कामं काय करतात? तर ए विटॅमिनचं काम काय आहे? डोळ्याची वाढ करणं, शरीराची वाढ करणं. त्यानंतर डी विटॅमिनमध्ये काय मिळतं? सगळ्यात जास्त स्रोत आहे तो कॅल्शियमचा. कॅल्शियममुळे काय होतं? जनावराचे हाडे मजबूत होतात, जनावर मजबूत होतं, अंग बाहेर येण्याचं प्रमाण कमी होतं, जनावराचं दूध वाढतं, परत जनावराचं इन्फर्टिलिटी, माजाव येण्याची जी क्रिया आहे ती व्यवस्थित होती. त्याच्यानंतर विटॅमिन के काय काम करतं की जनावराच्या शरीरामध्ये जे साखरेचं प्रमाण आहे त्या साखरेचं रक्तामध्ये विघटन करण्याचं काम हे के विटॅमिन करतं. आणि त्याच्याबरोबर बाकीचं जे जनावराच्या शरीरामध्ये जे डिफिशियन्सी आहे ते सगळं भरून काढण्याचं काम करतंय. विटॅमिन बी जनावराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम करतंय. तर असं आपलं लिव्हर टॉनिक काम करतंय. आणि एक्झॅक्टली जंताचं औषध आणि लिव्हर टॉनिक दिलं तर आपण आपल्या गाडीची जशी सर्व्हिसिंग करतो असं आपण आपल्या जनावराचं सर्व्हिसिंग करतो. ह्याच्यामुळे आपल्या जनावराची प्रतिकारशक्ती वाढते आणि ऑटोमॅटिकली प्रतिकारशक्ती वाढली की आपल्या गोट्यावरचं दूध वाढते, जनावराचा आजार पण कमी येत आहे. तर त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी सिद्धकला होमिओ क्लिनिक इकडचं नोवर्म हे जंताचं औषध आणि त्याच्याबरोबर लिव्हर टॉनिक जर घातलं तर दर 3 महिन्याला आपण आपल्या जनावराची सर्व्हिसिंग केल्यासारखं मजबूत आपण आपलं जनावर करू शकतोय.